होतो, म्हणत होता, बोलत होता, परंतु त्याला कळत नाही, कारण तो झोपलेला आहे. असे काही काही लोक आयुष्यभर झोपलेलेच आहे. कुठं जायचं, काय करायचं, जीवनाचा उद्देश काय आहे, मेल्यानंतर आपल्या सोबत काय येणार आहे, काय येणार नाही, काय त्यांना कळत नाही. बस चालत राहतात, करत राहतात. कशासाठी करतात ते त्यांना कळत नाही, बस करत राहतात. काही काही तर बोलतात चांगले, आणि त्यांना तर म्हटलं का हो त्याविषयी तुम्ही म्हटलं होतं तो मी कुठं म्हटलो त्याविषयी. सांगायचं तात्पर्य की हे सर्व झोपलेले आहे. अशा झोपलेल्या व्यक्तींना महापुरुष सांगतात की जागो लोगो मत सो ना करो निंद से प्यार, जैसा सपना रहन का वैसा यह संसार. स्वप्नाची अजून एक विशेषता आहे. जोपर्यंत स्वप्न चालू राहतं तोपर्यंत त्याला सत्यच वाटतं. स्वप्नामध्ये जे काय बघतो ते सत्य वाटतं, परंतु जागे झाल्यानंतर त्याला कळतं की हे सर्व मिथ्या होतं, स्वप्न होतं. तस जागे केलं किंवा जाग आली तर जसं ते स्वप्न मिथ्या वाटतं, तसा हा संसार देखील कसा आहे, जैसा सपना रहन का वैसा यह संसार. जोपर्यंत हा संसार चालू आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे, तोपर्यंत सर्व सत्य वाटतंय, हे माझं ते माझं. आणि एक मृत्यूचा झटका आला की कळतं की आपलं कोणी नाही आणि आपण कोणाचे नाही. ज्यांना आपलं म्हणत होतो त्यांनीच मसनामध्ये आणलं, जाळून टाकलं, आणि आपला सर्व पिंडदान करून ते मोकळे झाले. आता आपलं त्यांचा काही संबंध राहिला नाही. असं केवळ संत सांगतात असं नाही. देवांचे देव महादेव ज्यांनी कितीतरी हे सर्व ब्रह्मांड लय होताना बघितलं, परत निर्माण होताना बघितलं, ते भगवान शिव सांगतात की गिरिजा कहे मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. हे सर्व संसार स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. मग सत्य काय? सत हरि भजन. भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंताची भक्ती सत्य आहे. म्हणून जे सत्य आहे त्याचं आपण रात्रंदिवस स्मरण चिंतन केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावून घेतली पाहिजे. हे धर्मात्मा पुण्यात्मा बघा, छोटे छोटे मुलं, तरुण, वृद्ध, सर्व घरदाराची सर्व मोहममता सोडून खाण्यापिण्याची चिंता न करता, ढगांचा आवाज येतोय त्याची चिंता न करता, पाऊस आला, वादळ आलं त्याची चिंता न करता भगवंताचं चिंतन स्मरण करतायत. आपणही घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडस भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 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 हर 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 भोले 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 नमः शिवाय. जनार्दनाय. ओम जनार्दनाय. जनार्दनाय. ओम जनार्दनाय. कानेश्वराय शिव कानेश्वराय. कानेश्वराय शिव कानेश्वराय. हर 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 भोले नमः शिवाय. हर 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 भोले
भोले नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज की जय पुंडलिकावरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय रामचंद्र भगवान की जय भांगशी माता की जय नागेश्वर भगवान की जय पशुपतेश्वर भगवान की जय नरसिंह भगवान की जय कानेश्वर भगवान की जय वाजवणार नाही आलं कोणी असं तिकून आम्ही आणणार होतो तुम्हाला सर्वच तिकून इकून न्यायचं तर त्यांना काय लाभ मिळायचा आणि कळालं होतं की तिथं खूप मोठं भजनी मंडळ आहे त्याच्यामुळं म्हटलं राहू द्या तसं ज्यांना भूक लागली तो हे नाही बघत की त्याच्यामध्ये मसाला आहे की नाही हे आहे की नाही ज्याला खरोखरच भूक लागली तो चटणी भाकर जे असन ते खातो या दृष्टीनं संगीत म्हणजे मसाल्यासारखं आहे थोडासा गोडवा येतो बाकी जे घ्यायचंय आपल्याला ते तर अभंगामधून संतांच्या वाणीतून तर आपल्याला घेता येतं ज्याला खरोखरच भूक लागली तो हे बघत नाही की किती संगीत आहे काय 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 टाकले पदार्थ तो हे बघतो की जेवण आपण तृप्त व्हायचं त्याप्रमाणे नसलं तर नसू द्या जसं वाजवता येईल तसं वाजवा काही हरकत नाही आम्हाला चालतं सांगा तुम्ही चालून घ्या संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही जिचा कधी नाश होत नाही असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो नंतर प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण करायचंय कोणाचे घरदार मृगजळ संसार कोणाचे घरदार मृगजळ संसार कोणाचे घरदार मृगजळ संसार कोणाचे घरदार मृगजळ संसार तुझा तो विचार करी बापा तुझा तो विचार करी बापा तुझा तो विचार करी बापा स्वयरा तो देव करी पा संसारी स्वयरा तो देवा करे पा संसारी स्वयरा तो देव करी पा संसारी स्वयरा तो देवा करे पा संसारी माया भरी होऊ नका माया भरी
होऊ नका वाया हव भरी होऊ नका वेत अद्वैत टाकूनी परता वेत टाकूनी परता वेत अद्वैत टाकूनी परता वेत टाकूनी परता होई वासरता देवा पायी होई वासरता देवा पायी होई वासरता देवा पायी एका जनार्दनी देवा विन तुझ जनार्दनी देवा बिन तुझ एका जनार्दनी देवा विन तुझ जनार्दनी देवा बिन तुझ अखिल पासद कोण तुझा अखिल पासद कोण तुझा अखिल पासद कोण तुझा कोणाचे घरदार मृगजळ संसार तुझा तो विचार करी बापा स्वयरा तो देव करी पा संसारी वाया हव भरी होऊ नका द्वैत अद्वैत टाकूनी परता होई वासरता देवा पायी एका जनार्दनी देवाविन तुझ राखेल पासज कोण दुजा एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील त्या चरणामध्ये दिलेलं आहे, परंतु ते उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे आपल्याला शोधायला सांगितलेले आहे. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये त्या उत्तराबद्दल काही संभ्रम आहे, शंका आहे असं बिलकुल नाही. परंतु जेवढे जेवढे महान पुरुष साधू संत होऊन गेले आता आहे, त्यांनी कुणाला आदेश दिला नाही, कुणाला आदेश देत नाही. आपल्याला काही आदेश नव्हता दिला किती येऊन बसलं तर बरं नाही तर तुम्हाला उद्याकडे जेलमध्ये टाकलं जाईल, असं काही आदेश नव्हता. महापुरुष जे आदेश देत नाही, उपदेश करतात, समजून सांगतात. हा, जे चांगले पुरुष असतात, धर्मात्मा असतात, पुण्यात्मा असतात, त्यांनी भलेले उपदेश दिला असेल, परंतु तो आदेश समजून त्याचं जीवनामध्ये पालन करतात. जे चांगली व्यक्ती असतात भले ते उपदेश करतात, पण आदेश समजून, जसा कोर्टाचा आदेश मानलाच पाहिजे, नाही मानला तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं. तसं संत आदेश देत नाही, परंतु संतांचा उपदेश जर पालन केलं नाही तर त्यांना माहित असतं की आपल्याला 84च्या गतीला पाठवणार आहे काळ. आपल्याला पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जावं लागेल. जसं आदेशाचं पालन करतात सर्व, कारण त्यांना माहित असतं नाही पालन केलं जेलमध्ये जावं लागेल. तसं धर्मात्म्यांना, पुण्यात्म्यांना माहित असतं की आपण
ते जे उपदेश करतात त्याचं आदेश म्हणून पालन नाही केलं तर आपल्याला 84च्या गतीला जावं लागेल. म्हणून संत आदेश देत नाही, भक्त आदेश समजून त्यांचा उपदेश पालन करतात. संत समजून सांगतात आणि विचार करायला सांगतात. जसं एवढे दिवस झाले रामराज्य आलं पाहिजे असं आपण म्हणतो. का म्हणतो? किती जणांनी राज्य केलं? वशिष्ठ मुनींनी भगवान रामाला सांगितलं होतं की रामा, मी जे सांगतो ना ते तो ऐकलंच पाहिजे असं नाही. ऐकण्यायोग्य असेल तर ऐक, पालन करण्यासारखं असेल म्हणजे ते सत्य असेल तर. जर मिथ्या कदाचित माझ्या मुखातून निघून गेलं तर ते तुला पालन करण्याची आवश्यकता नाही. तस या ठिकाणी प्रश्न विचारला. प्रश्न विचारून त्याचं उत्तरही दिलं आणि उत्तर दिल्यानंतर आपल्याला विचार करायला सांगितलं की तुझा तू विचार करी बापा. कशाबद्दल विचार करायचा? जे सांगितलं त्याच्याबद्दल. काय प्रश्न विचारला? कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, तुझा तो विचार करी बापा, तुझा तो विचार करी बापा, तुझा तो विचार करी बापा. प्रश्न विचारला की कोणाचे घरदार. घरदार म्हणजे घर आणि घराचं दार याच्याबद्दल नाही. आपण ज्याला आपलं मानतो ते कुणाचं आहे? विचार करा थोडस. कुणाचं आहे? आता काय काय म्हणतील आमचंच आहे. कोणाचं आहे? लागल्यास कागदपत्र बघा, आमच्याच नावावर आहे. एवढं जर सोपं उत्तर असतं तर संतांनी आपल्याला विचारलं नसतं आणि विचार करायला सांगितलं नसतं की तुझा तो विचार करी बापा. ज्या घराला आपण समजा बाकीचं सोडा, जमीन सोडा, धन सोडा, आपलं घर आहे. त्या घरामध्ये एखादी मुलगी राहत असेल आणि दुसरी मुलगी आली, जर त्या मुलीने विचारलं की कुणाचं घर आहे, ती म्हणते माझंच घर आहे. त्या घरामध्ये एखादा मुलगा राहत असेल, त्याला दुसऱ्या मुलाने विचारलं कुणाचं घर आहे, तो म्हणतो माझंच घर आहे. त्या घरामध्ये एखादी स्त्री राहत असेल, दुसऱ्या स्त्रीने विचारलं बाई कोणाचं घर आहे, ती म्हणतो माझंच घर आहे. त्या घरामध्ये एखादा पुरुष राहत असेल, त्याला विचारलं कुणाचं घर आहे, तो म्हणतो माझंच घर आहे. एवढंच काय, त्या घरामध्ये जे मांजर राहत ना, दुसरं मांजर आलं तर ते म्हणतं म्याओ, इथं नाही यायचं, हे घर माझं आहे, इथले उंदर माझे, तिने धरायचे. दुसरं कुत्र आलं तर ते येऊ देत नाही त्या दुसऱ्या कुत्र्याला, ते म्हणतं की माझे. सांगायचं तात्पर्य की मुलगा म्हणतो माझे, मुलगी म्हणते माझे, पती म्हणतो माझे, पत्नी म्हणते माझे, मांजर म्हणतं माझे, कुत्र म्हणतं माझे. खरोखर घर कुणाचे? कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ
संसार हा सर्व संसार मृग जळाप्रमाणे मिथ्या आहे. प्रपंचे पूर्वी होता हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता हे सर्वथा असेना. सोप्या भाषेमध्ये जर सांगितलं, जसं मृगजळ सकाळी दिसत, मृगजळ म्हणजे मरुभूमीमध्ये उन्हाळ्यामध्ये दूर असं पाणी म्हणजे झळ्या त्या असं वाटतात की जणू का पाणी वाहते, ते नसन बघितलं. नवीनच जर का एखादा डांबरी रस्ता झालेला असेल, आपण जर समोर बसले असेल तर अशा वेळेस वाटतं की समोर रस्त्यावर ते पाणी पडलेलं आहे, तिथं जावं, तिथं काही दिसत नाही. असं वाटतं की पुढं पाणी पडलेलं आहे, तिथं पाणी नसतं. म्हणजे सकाळी मृगजळ नसतं, संध्याकाळी नसतं, दुपारा भासत असत असं नाही. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, 200-300 वर्षापूर्वी ज्याला आपलं मानतो ते आपलं नव्हतं. 200-300 वर्षापूर्वी आता ज्याला मानतो ते आपलं राहणार नाही. हे सर्व कशासाठी चालू आहे? की ज्याला आपलं मानतो ना, त्याच्यासाठी लोक एवढं पाप कर्म करतात आणि दुर्गतीला जातात. एक मोठी हवेली होती, त्या हवेलीच्या मध्ये एक तरुण सेठ बसला होता, दुकान होतं किराण्याचं. नारद आणि तुंबरू त्या हवेलीच्या समोर बसले होते. तेवढ्यामध्ये बघितलं की एक जण काही बोकड घेऊन चालला होता कापण्यासाठी. त्याच्यामधलं बोकड सरळ दुकानात निघालं आणि तिथं जे पोत भरलेलं होतं शेंगदाण्याचं, त्याच्यामध्ये तोंड घातलं, 2-3 शेंगदाणे खाण्यासाठी घेतले. तेवढ्यामध्ये त्या तरुण शेठची दृष्टी त्याच्यावरती पडली. असा बुक्का मारला ना, ते मोठ्यानं म्या असं ओरडलं आणि त्याच्या तोंडामधले सर्व शेंगदाणे बाहेर पडले. शेठनं ते उचलून घेतले आणि परत पोत्यामध्ये ठेवले. हे बघितल्यानंतर नारद मुनीला थोडस हसू आलं. तुंबरूला मोठं आश्चर्य वाटलं की एक शेंगदाणा पोटामध्ये गेला नाही, मार मात्र पडला. एवढ्या मोठ्यानं ते ओरडलं म्या, आणि एक शेंगदाणा नाही खायला मिळाला. आणि इकडं नारद मुनीला ते बघून हसू आलं. म्हटले, मुनी गुरुदेव तुम्हाला हसू का बरं आलं? म्हटले, हसू याच आलं की संत एवढं समजून सांगतात, कुणाचे घरदार मृगजळ संसार तुझा तू विचार करी बापा, पण लोक विचारच करत नाही. म्हटले, झालं काय? म्हटले, आता ज्या बोकडाला मार मिळाला परंतु एक दाणा मिळाला नाही खाण्यासाठी, तो कोण आहे माहित आहे? म्हटले, कोण आहे? म्हणे, ज्या शेठना त्याच्या मानेवरती बुक्का मारला त्या शेठचा बाप आहे. बोकड आणि शेठचा बाप? म्हटले, या जन्मातला नाही, मागच्या जन्मामधला. हा शेठ काय करायचं? कमी किमतीने आणायचा, जास्त किमतीने विकायचा, काही हरकत नाही. 100चे 125 बनवणं व्यापार आहे, तो केलाच पाहिजे. परंतु 100चे 1000 कसे होतील याच्यासाठी दांडी मारायचा, याच्यासाठी भेसळ करायचा, आणि एवढं करून त्याचं समाधान नाही व्हायचं. मोजून त्याच्या पदरामध्ये टाकलं की 2-3 शेंगदाणे काढून घ्यायचं आणि खाऊन घ्यायचं. इकडं पत्त्याला हात नाही लावायचं.
अशा प्रकारे त्यानं जीवन जगलं कशासाठी की माझा मुलगा त्याच्यासाठी हवेली पाहिजे, त्याच्यासाठी छल बल कपट करून आपण हे सर्व जमवलं पाहिजे. आणि अशा दुष्कर्मामुळं तो बोकडाच्या गतीला गेला. थोडीशी स्मृती पूर्वजन्माची असते. तेव्हा त्या शेठला जो आता बोकडाच्या गतीला गेला होता त्याला असं वाटलं की आपलाच मुलगा बसलेला ना, आपलीच माडी आहे. घुसलं सरळ आणि घेतले शेंगदाणे 2-3. पण त्याच्या मुलानं ज्याच्यासाठी एवढं जमवलं होतं कमवलं होतं त्यानं एक शेंगदाणा काही पोटामध्ये जाऊ दिला नाही. त्याच्यासाठी आपण विचार करा. कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार, कोणाचे घरदार मृगजळ संसार. तुझा तो विचार करी बापा, तुझा तो विचार करी बापा, तुझा तो विचार करी बापा. हे आपल्याला समजून सांगण्याचा उद्देश काय? आपण सर्व संसार करतो, करू नका असं बिलकुल म्हणत नाही. पण जो संसार करायचा तो कसा आहे हे समजून घ्या. आणि समजून जर हा संसार केला ना, आपल्याला संसाराची काळजी चिंता करावी लागणार नाही. एक लक्षात ठेवा. पुरुषार्थानं परमार्थ करायचा असतो, भक्ती करायची असते, दान धर्म करायचा असतो. प्रारब्धानं संसार होत असतो. प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाडे मान, प्रारब्धे पुत्र कांता जान, प्रारब्ध अन्न आच्छादन. हा संसार जो आहे ना हा मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे असं एकनाथ महाराजांना माहित होतं. म्हणून त्यांनी संसार प्रपंचाकडे जास्त लक्ष नाही दिलं. त्यांनी परमार्थाकडे जास्त लक्ष दिलं. समाज चांगल्या मार्गाला कसा लागेल याच्यासाठी लक्ष दिलं. भक्ती कसा करेन त्याच्यासाठी लक्ष दिलं. त्यावेळेस लोकांची रुची जास्त तमाशाकडे होती, भक्ती मार्गाकडे नव्हती. म्हणून त्यांनी गवळणीची भारुडाची रचना केली की जेणेकरून लोक थोडेसे भक्ती मार्गाकडे वळतील. संसार भगवंताने जसा चालवला तसा आपलाही चालवेन, पण संसाराचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. जळी बुडे देखता क्षण न लागता दिसेना ते तैसा हा संसार पाहता अंत काळी हाता काही नाही. पाणी वाहत असत, वाहत्या पाण्यावरती कितीतरी बुडबुडे तयार होतात आणि निर्माण झालेला बुडबुडा केव्हा फुटून जाईल काही सांगता येत नाही. आणि फुटून गेल्यानंतर मिटून गेल्यानंतर इथं निर्माण झाला होता आणि इथं लोप पावला काही सिद्ध करता येत नाही. अनेकांचे आजोबा पंजोबा इथं निर्माण झाले होते आणि इथं लोप पावले काही सिद्ध करता येत नाही. सांगायचं तात्पर्य मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. किंवा अजून एक उदाहरण दिलं, गारोड्याचा खेळ दिसे क्षणभर, गारोड्याचा खेळ दिसे क्षणभर, गारोड्याचा खेळ दिसे क्षणभर, गारोड्याचा खेळ दिसे क्षणभर. ऐसा हा संसार दिसे खरा,
म्हणे येथे काही नसे बरे आम्हा म्हणे येथे काही नसे बरे जनाचे हे सर्व खरे आहे जनाचे हे सर्व खरे आहे जनाचे हे सर्व खरे आहे गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर तैसा हा संसार दिसे खरा नामा म्हणे ते काही नसे बरे क्षणाचे हे सर्व खरे खरे म्हणजे खरं भासत गारुड्याचा खेळ अनेकांनी बघितला असेल एक खेळ जवळजवळ प्रामुख्यानं सर्वच गारुडी करतात काय करतात एक डबडं घेतात एक खडा घेतात शिवमंत्र म्हणून त्याच्या त्या डबड्यामध्ये टाकतात आणि पालथं केलं की नोटाच नोटा पडतात आणि मग सांगतात की हा मंतरलेला खडा आहे किंमत फक्त 100 रुपये काय काय विचार करतात की घ्याव का नाही काय म्हणतात घेऊन टाका 100 रुपये आणि घेतात काही काहींना कळून जात तिथंच घ्याव का नाही नंतर घेऊ शेवटी घेऊ आणि ज्यावेळेस तो मागायला लागतो 2 पैसे 5 रुपये द्या हो 1 रुपये द्या हो मग त्यांच्या लक्षात येतं अरे याच्याजवळ एवढे खडे नोटा पडत्या तर मग कशाला गावोगावी पैसे मागत फिरले असतात पण काही काहींना ते कळतच नाही ते काय करतात 100 रुपयाचा खडा घेतात घरी आणतात बाहेर जायचं डबड कवड्या ते घेतात तो खडा त्याच्यामध्ये टाकतात छुमंतर म्हणून आणि पालथं केलं फक्त खडाच पडतो एक नोट काही पडत नाही आणि नंतर कळतं की अरे हे तर सर्व मिथ्य आहे पण जोपर्यंत गारुड्याचा खेळ चालू आहे तोपर्यंत ते मिथ्या नाही वाटत जोपर्यंत आपण संसारामध्ये आहे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सर्व सत्य वाटतं परंतु एक मृत्यूचा झटका आला की कळतं हे सर्व मिथ्या आहे नाशवान आहे हे कशासाठी चालू आहे आपण संसार करू नका असं म्हणत नाही करा पण संसार कसा आहे हे संतांनी जाणलं आणि नंतर त्यांनी संसार केला तर त्यांचा संसार परमात्म्यानं चालवला तसा तुमचाही चालवेल संसाराचं स्वरूप सुरुवातीलाच एक देवांचे देव महादेव त्यांनी सांगितलं ते सांगितलं उमा कहे उमय अनुभव अपना सत हरि भजन जगत सब सपना हे सर्व जगत स्वप्न आहे किंवा संत म्हणतात स्वप्नवत संसार माना निर्धार स्वप्नवत संसार माना निर्धार स्वप्नवत संसार माना निर्धार स्वप्नवत संसार माना निर्धार अशाश्वत जाणार छाया जैसी अशाश्वत जाणार छाया जैसी अशाश्वत जाणार छाया जैसी हा संसार कसा आहे अशाश्वत जाणार छाया जैसी जसं उन्हाळ्याचा मे महिना आहे अत्यंत कडक ऊन पडलेले कुठं जवळ जे आहे तर झाड नाहीये अगदी शरीर तापून गेलं आणि तेवढ्यामध्ये एखादं ढग आलं त्याची सावली पडली किती वेळेस राहणार आहे ती तस जे आपल्याला आज मिळालं ते नेहमी राहणार नाही सर्व सोडून जावं लागणार आहे अशाश्वत जाणार छायादशी किंवा स्वप्नवत संसार माना हा निर्धार सर्वांना स्वप्न पडतं आपल्या सर्वांना पडलं असेल स्वप्न कसं असतं सत्य असतं का नाही मिथ्य असतं एक भिकारी दिवसभर त्यांना भीक मागली परंतु बिचाऱ्याला काय दिवस त्या दिवशी की त्याला कोणी तुकडा टाकलं नाही दिला नाही थकून गेला
आणि रस्त्यानं चालता चालता थकून गेला, थोडासा बसला तर त्याला तशीच झोप लागली. पाठी एक गोंधळी होती, ती थोडीशी पायावर घेतली. आपली एक थाळी होती, तिच्यामध्ये काहीच नाही, ती आपल्या जवळच पडली आणि झोपला. परंतु त्याला एक चांगलं स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तो राजा झाला. काही स्वप्न चांगलं वाटत. स्वप्नामध्ये तो भिकारी राजा झाला. राजा झाल्यानंतर तो रथामध्ये बसला. त्याचे सर्व दास दासी सर्व त्याचा जय जयकार करत निघाले. परंतु एका सेवकाकडून काही थोडासा अपराध झाला. आता राजा असतो, त्याला अहंकार असतोच. त्यानं त्या सेवकाला अशी लाथ मारली तर त्याचा पाय त्या फाटक्या गोदडीत अडकला. तो उठून बसला. तिथं रथ नाही, कोणी सेवक नाही, जय जयकार करणारे नाही. तीच फाटकी गोधडी, पोटामध्ये भुकेची आग उसळलेली आणि ताटामध्ये काही नाही. क्षणभर तो राजा झाला होता, पण त्याचं राज्य जसं स्वप्न होत होतं तसं आपलं जे काय दिसतंय ना, कुठपर्यंत, शेवटचे डोळे मिटेपर्यंत, हे माझे ते माझे, डोळे मिटले एकदा कायमचे, म्हणजे मृत्यू आला की मग जीवात्म्याला कळतं की ज्यांना आपलं मानत होतो ते आपले कोणी नाही आणि आपण त्यांचं कोणी नाही. त्यांनी सरळ स्मशानामध्ये नेलं, जाळून टाकलं आणि आपापल्या घराचा रस्ता धरला, पिंडदान करून टाकलं. त्यांचा ना आपला आता काही संबंध नाही. आपण त्यांचे कोणी नाही आणि आपण त्यांचे कोणी नाही. सांगायचं तात्पर्य, बर ठीक आहे, क्षणिक का होईना, स्वप्नवत का होईना, परंतु जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तर काय आहे का? काय संतांचा अनुभव आहे. दुःख रूप देह दुःखाचा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख रूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये कुठेही सुखाचा विचार नाही. आणि जिथं सुख आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, तिथं जीव जात नाही. आणि जिथं दुःख आहे तिथं सुख शोधतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, जर त्या भगवंताचं चिंतन स्मरण नसेल, मुलं बाळ देखील आपल्याला सुखाचा साथ देणार नाही. जोपर्यंत चांगले तोपर्यंत ठीक आहे. कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाते. दुःख होता जाते आपोआप, दुःख होता जाते आपोआप, दुःख होता जाते आपोआप. रात्री गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली होती, आठवत असेल.
सुरुवातीला तर सर्वांनी प्रयत्न केला त्या मगराच्या दाढीतून त्याला सोडवण्यासाठी, पण ज्यावेळेस लक्षात आलं की हा एक तर वाचणार नाही आणि वाचला तर आपल्या काही उपयोगाचा नाही, कारण तो अशक्त झालेला आहे, मरण आलेला आहे, सर्व सोडून चालल्या गेले. बरं जगाचा विचार करा तर जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. रात्री देखील सांगितलं ज्यावेळेस अंत काळ येईन, काळ नेण्यासाठी येईन, काळाची एवढी पडेला बा जेव्हा सोडावेना तेव्हा माया बाप सोडावेना बंधू पाठीचे बहीण सेजेची कामीन दूर राहे सोडावेना राजा देशाचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. किती मोठे सोयरे असेल ते आपल्याला काळाच्या तावडीतून सोडवणार नाही. मग काय करा, ते जर आपल्याला सोडवणार नाही तर द्या त्यांना सोडून आणि चला भांगशी मात्याच्या गडावर. ते कोण कोण तयार आहे वरात करा बरं, कायमच राहिला चांगली गोष्ट आहे, द्या त्यांना सोडून. बाकीच्याने हातच नाही केला, एक दोघांनी केलं फक्त. नका सोडू, काही हरकत नाही. मग काय करा, एवढं सोपं नाहीये. समजा आपल्याला नाही सोडता आला तर एक काम करा, अजून एक सोयऱ्या करून घ्या. तुम्ही म्हणता 4-5 सांगा लागल्यास, पण सोडायला नका सांगू. 2-4 सोयरे करायला सांगा. आय म्हणतो 2-4 करायची गरज नाही, एकच सोयरा करा. कोणता? सोयरा तो देवा करी पा संसारी, सोयरा तो देवा करी पा संसारी, सोयरा तो देवा करी पा संसारी, सोयरा तो देवा करी पा संसारी. माया घरी हो नका, माया हवारी होऊ नका, माया हवारी होऊ नका. असा सोयरा करा की जो काळाच्या तावडीतून आपल्याला सोडेल. तो कोणता? दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, सोयरा तो देव करी पा संसारी, माया हव भरी होऊ नका. त्याला माता माना, पिता माना, बंधू माना, सखा माना. तो तर नौकर व्हायला देखील तयार आहे. नामदेव महाराज, एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये तो तर नौकर म्हणून श्रीखंडाच्या रूपानं राहिले. जनाबाईचं सर्व काम केलं. जनी सांगे सर्व लोका, नाव घाले माझा सखा. त्याला सोयरा माना. आता तो सोयरा कसा आहे? कोणी म्हणतं एक आहे, कोणी म्हणतं द्वैत आहे, कोणी म्हणतं द्वैताद्वैत आहे. त्या भानगडीत आपण पडू नका. त्याच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, द्वैत द्वैत टाकूनी परता, द्वैत टाकूनी परता, द्वैत द्वैत टाकूनी परता, द्वैत टाकूनी परता. होई वासरता देवा पायी, होई वासरता देवा पायी, होई वासरता देवा पायी.
आहे की अद्वैत आहे की द्वैताद्वैत आहे, त्या भानगडीत आपण पडूच नका. मग काय करा, देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, बस संपलं. म्हणून त्या भगवंताला आपलं माना. अजून एक शेवटच्या चरणामध्ये एक प्रश्न विचारला, कोणता? एका जनार्दनी देवा बिन तुझ, 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 राखील पासाच कोण तुझा, राखेल पासज कोण तुझा, राखेल पासज कोण तुझा. काळाची हे उडी पडेल व जेव्हा सोडवेना, तेव्हा माया बाप आई बाप भाऊ बहीण पती पत्नी एवढंच काय सोडवेना, राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. तसंच एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी देवाविना तुझं राखील पासज कोण तुझा. त्या काळाच्या दावडीतून आपल्याला कोणी सोडू शकणार नाही. त्याच्यासाठी आपल्या मनाला समजवा, संसार के लोगों से आशा न किया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना, शिव नाम सदा जपना. जीवन के समंदर में तूफान भी आते हैं, जो प्रभु को भजते हैं, प्रभु आप ही बचाते हैं. ओ आप ही बचाएंगे, तुम याद किया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना. मत भूल रे बंदे, ये देश बेगाना है, इस दुनिया में आकर वापिस भी जाना है. माया के चक्कर से दिन रात बचा करना. मनाला समजवा, नको नको मना गुंतू माया जाळे. यह सोच रे बंदे, प्रभु तुमसे दूर नहीं, भक्तों का दुखी होना प्रभु को मंजूर नहीं. भगवान को आता है भक्तों पे दया करना, यहाँ कोई नहीं अपना, शिव नाम सदा जपना, प्रभु नाम सदा जपना. एक कथा बात आपल्याला माहित असेल, तसं घराघरामध्ये टीव्ही आलेले आहे आणि काही धर्मात्माने पुण्यात्माने अगदी शास्त्र शुद्ध अनेक ग्रंथांचा अभ्यास करून काही चांगले सिरियल काढलेले आहे. रामायणाची असेल, महाभारताची असेल, देवीची असेल, वीर शिवाजीची असेल, भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात असेल, काही साधू संतांच्या संदर्भात असेल, खूप चांगले सिरियल काढलेले आहे. आपण बघितले असेल. एक प्रसंग आपल्या सर्वांना माहित असेल की भर सभेमध्ये दुःशासनाला दुर्योधनानं आज्ञा केली की द्रौपदीला इथं भर सभेमध्ये घेऊन या आणि तिचे सर्व वस्त्र काढून तिला माझ्या मांडीवर ते बसव. असं ऐकल्यानंतर तिला जास्त भयणी वाटलं, कारण तिची भावना होते की माझे 5 पती या ठिकाणी इंद्रासमान जे बलशाली आहे, एक जरी चवताळला तर 100 कौरवांचा नाश करेल. तिला भयणी निर्माण झालं. परंतु बघितलं की तो दुष्ट दुर्योधन त्यानं आज्ञा केल्यानंतर दुःशासन त्याच्याकडे यायला लागला
आपल्या पतीकडे बघितलं तर ते सर्व खाली माना घालून बसले होते, कारण ते सर्व दुतामध्ये हरले होते. जो खाण्याचं व्यसन असेल, पिण्याचं व्यसन असेल, खेळण्याचं व्यसन असेल, त्यांची हीच दुर्दशा होते. आपल्या पत्नीला जिचा सांभाळ करावा द्यूत्यामध्ये हरून गेले, खाली माना घातल्या. विचार केला की या ठिकाणी वयोवृद्ध भीष्मा पितामह आहे, इच्छा मरणाचं त्यांना वरदान मिळालेलं आहे, ते तरी उभे राहतील. परंतु दुर्जनाचं जे अन्न खातो त्याची बुद्धी दुर्जन झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी हा प्रसाद कशासाठी आहे? हा प्रसाद काही दुर्जन देत नाही. इथं देतात धर्मात्मा पुण्यात्मा, ज्यांच्या पूर्वजन्माचं काही प्रारब्ध असेल, आई वडिलाची पुण्य असेल, असे धर्मात्मा पुण्यात्मा या ठिकाणी प्रसाद देतात. आणि प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते, प्रसादाच्या मिसे देव जाळी झाले मासे. दुर्जनाचं जो अन्न खातो, जसं आयोजकांना सांगितलं जातं की बळजबरीना नका मागू, बिन मांगे सो दूध है, मांगे सो पाणी, कहे कबीर रक्त है जिसमें खेचा तानी. म्हणून जिथं जिथं अनुष्ठान असतं तिथं तिथं एवढा आनंदानं लोक अगदी शांत बसतात. बाजूला विजांचा कडकडाट चालू आहे तरी आपण या ठिकाणी शांत बसले आहात. कसला प्रभाव आहे हा? हा भगवंताच्या भक्तीचा प्रभाव आहे. हा दान पुण्यात्माने दिलेल्या दानाचा प्रभाव आहे. तर बघितलं की ते तरी आपलं रक्षण करते. दुर्जनाचं अन्न खाल्ल्यामुळे त्यांनी खाली माना घातली. मग विचार केला की भीष्मा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, गुरुजन बसलेले, कमीत कमी ते तरी म्हणतील की तुम्हाला हे शिकवलं का? पण त्यांनी दुर्जनाचं अन्न खाल्ल्यामुळे त्यांनीही आपली मान खाली घातली. मग विचार केला की आपण आपलं रक्षण करू. दुसऱ्या क्षणी विचार केला की त्याला 10,000 हत्तीचं बळ आहे. मग त्यावेळेस संतांची आठवण झाली, संतांच्या वचनाची आठवण झाली. तुका म्हणे तुझ सोडा विना कोणी, एका चक्र पाणी वाचून या, एका जनार्दनी देवा विना तुझ राखी रपासाज कोण तुझा. आणि एक लिस्टेनं तिनं धावा केला की हे कृष्णा धाव धाव. म्हणतात द्रौपदीचे वासे स्वये झाला देव, द्रौपदीचे वासे स्वये झाला देव, द्रौपदीचे वासे स्वये झाला देव, द्रौपदीचे वासे स्वये झाला देव. 10,000 हत्तीचं बळ ओढता ओढता थकून गेला. मोठा वस्त्राचा ढीग पडला, थोडं देखील शरीर उघडं पडलं नाही. जाणलं तिनं की मी तर एकच वस्त्र नेसले होते, हे सर्व ज्याचा धावा केला त्याने पुरवला. यह सोच रे बंधे प्रभु तुमसे दूर नहीं, भक्तों का दुखी होना प्रभु को मंजूर नहीं, भगवान को आता है भक्तों पे दया करना. एक लक्षात ठेवा, सज्जनांचं रक्षण कसं करतो कळू देत नाही. एवढे वस्त्र पुरवले म्हटले नाही. काही काही जे ना थोडीशी मदत करतात तर नेहमी नेहमी म्हणतात मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं. जसं काय ब्रह्मचर्य राहिला असता. असं काय होतं कोणाचं? कोणी मदत निघलं त्याचं लग्न राहतच नाही, होऊन जात. परंतु कळू दिलं नाही. तिला मात्र कळालं. एक दिवस भगवान श्रीकृष्णाची आणि द्रौपदीची गाठ घडली. म्हटले कृष्णा, त्या दिवशी तू जर आला नसताना तर काय अवस्था झाली असती कल्पना देखील करवत नाही. परंतु कृष्णा तू आला, तू माझं लज्जा रक्षण केलं. परंतु माझ्या मनामध्ये एक संदेह आहे की एवढी विटंबना केली, माझे केस धरून वळत आणले, तू लवकर का बरं नाही आला? पण गावाला गेलता का? म्हटले मी तर तिथंच होतो. म्हटले तिथंच होता तर मग आला का नाही? म्हटले तुझी तर भावना होती की माझे पती वाचवतील, मी कशामध्ये पडू? पती वाचणार तर वाचवतील, मी कशामध्ये पडायचो? उगाच तुझी मी नाही आलो. तुझी भावना होते की
भीष्माचार्य वाचवतील, मी नाही आलो. तुझी भावना होती कृपाचार्य द्रोणाचार्य वाचवतील, मी नाही आलो. परंतु ज्या क्षणी एक निश्चयानं तो भावा केला की हे कृष्णा तुझ्याशिवाय मला कोणी तारू शकणार नाही, त्या क्षणी मी एका क्षणाचा देखील विलंब केला नाही. तस भगवंत आपलं रक्षण करीन, परंतु शेवटच्या क्षणी जशी आपली भावना द्रौपदीची होती तशी आपल्या मनामध्ये भावना ठेवली पाहिजे. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी आपण काय करा. आता नाही विचार करता आला तर घरी जाऊन विचार करा. निवांत करा लागल्यास काय विचार करा. कोणाचे घरदार मृगजळ संसार तुझा तू विचार करी बापा. सोय रातू देव करीपा संसारी वाया हव भरी होऊ नका. कसाय तो परमात्मा द्वैत अद्वैत टाकूनी परत होई बा सरता देवा पायी. एका जनार्दने देवा विन तुझ राखील पसज कोण तुझा. त्या काळाच्या तावडीतून आपल्याला कोणी सोडू शकणार नाही. म्हणून आज हे दुसरं प्रवचन. आज थोडेसे बऱ्याच संख्येनं आले, धन्यवाद आहे. परंतु वेळेचं भान ठेवा, कारण 7 वाजता म्हणजे 7 वाजता बरोबर आरती सुरू झाली तर 9 वाजता बरोबर प्रवचन संपलं पाहिजे. 1 मिनिट कमी अजून आज, कारण 9 वाजता जर प्रवचन संपलं, बाहेर गावून जे येतात, तुम्ही थांबणार आहे जाणार आहे? जाणार आहे. 40 किलोमीटरहून जोड अंदर सोडून तिथं त्यांना पोहोचायचंय. बरेचसे आपल्या जसं ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो अनुष्ठानाचा एका गावासाठी नसतो, तर त्या पंचक्रोशीतले जेवढे कमीत कमी गाव असेल ते सर्व मिळून करतात, ते सर्व लाभ घेतात. कदाचित पहिला अनुष्ठान असल्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नसेल. 9 वाजता बरोबर प्रसादाला बसले तर 9:30 पर्यंत आपल्याला प्रसाद घेऊन आपापल्या घरी लवकर जाता आलं पाहिजे. आणि सकाळी बरोबर 5 वाजता या ठिकाणी आले तर 5:30 पर्यंत म्हणजे अर्ध्या तासामध्ये विधी संपून जाते. जवळजवळ 15-20 मिनिटात जवळजवळ. नंतर प्रवचन होतं, आरती. 7 वाजता या ठिकाणी ऊन पडलेलं असतं. पोळ्या उद्यामध्ये बसायला काही हरकत नाही, कारण ओपन मंडप आहे. या वेळची परिस्थिती कशी असते आपल्याला सर्वांना माहिती आहे. मंडप जर दिला तर सर्वांचं लक्ष तिथंच राहतं की त्या मंडपाचं काय होईल. तसं भगवंत बरंच आपलं रक्षण करत राहतो. लाखोची सिस्टीम आहे त्यांची, तरीपर्यंत ते निश्चिंत बसलेले. आपण आपले कपडे भिजतील का काय, चिखल लागेल का काय याची चिंता नका करू. कपडे धुता येईल, स्नान करता येईल, पण मन जे मलिन झालं ना तर त्याला धुण्यासाठी काय पुढे पाणी नाही ना साबण नाही. त्याच्यासाठी फक्त एक आहे, तो म्हणजे परमार्थ. तर आता सर्वांनी उठून उभं राहायचंय. 5-10 मिनिटांमध्ये. विशेष करून माता भगिनींना विनंती आहे, त्यांना बसा म्हटलं की थोड्या सरकल्या की बसल्या तिथं. तसं करू नका, उठून उभं राहा. व्यवस्थित जर पंक्ती बसल्या तर वाढायला काहीच वेळ लागत नाही. 5-10 मिनिटांमध्ये वाढून जात होतं. अनुष्ठानात उठायचंय, मध्ये जायचंय आणि जप करत करत झोपी जायचंय. बाकी त्यांनी सर्वांसाठी प्रसाद बनवलेला आहे. 5 मिनिटांमध्ये लगेच बसून घ्यायचंय. लवकर लवकर वाट नका बघू करत